नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि कालची सुट्टी होती, सुट्टी संपली। आज आता परत आवरून मी तयार झालेले आहे ड्युटीला जाण्यासाठी। रोज मी हॉस्पिटलला जाते, पण हॉस्पिटलमधलं काही शूटिंग वगैरे आम्ही करत नाही, कारण सगळे प्रायव्हसी वगैरे हॉस्पिटलची त्या गोष्टी मेंटेन कराव्या लागतात। त्याच्यामुळे तिथलं शूटिंग न करता आम्ही फक्त जे घरी आम्ही राहतो, घरच्या गोष्टी आहेत, स्वतःविषयीच्या ज्या गोष्टी आहेत तेवढ्याच व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते। तर आता मी आवरून तयार झालेले आहे, टिफिन देखील बनवला आहे। पण प्रॉब्लेम असा झाला की मी आज डोसा बनवला आहे आणि तो माझ्याकडून बिघडला, त्यामुळे मी टिफिन नाही दाखवत, आता डायरेक्ट हॉस्पिटलला निघते। काल मी हे डेली यूजला वापरण्यासाठी नवीन शूज आणलेत, कसे वाटतात सांगा। वेळ झालेली आहे जाण्याची, चला तर निघूया, परत घरी आल्यानंतर भेटूया। बॅग घेते। हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून घरी आले आणि चहा बनवायला ठेवलाय। आज ड्युटी केली आहे तरीही मला संध्याकाळी नाईट ड्युटीसाठी बोलवलंय। अशी एवढी हेक्टिक ड्युटी मी कधी केलेली नाहीये, तरीही मला आता सांगितलं की नाईट ड्युटी करायचे, थोडी ॲडजस्टमेंट करावी लागेल, बाकीचे डॉक्टर नाही आहेत तर त्यामुळे मला आता घरी येऊन थोडा वेळ आराम करून परत जायचं आहे ड्युटीसाठी। चहा बनतोय आपला मस्तपैकी, तर चहा घेऊया। आवरून तयार झाले नाईट ड्युटीला जाण्यासाठी, चला लगेच निघूया, उशीर झालाय। हे काय, बाबा घरीच होते, आईला नाही भेटणार। हॉस्पिटलमध्ये नाईट ड्युटी करून घरी आले, घरी येऊन आता फ्रेश वगैरे झाले। नित्तूला पण छान आंघोळ घातली, नित्तू तयार झाले, तिला दाखवते अगोदर। हाय, से हाय। नाश्त्यासाठी माडगं बनवते, मस्तपैकी उकळलेलं आहे। चला आता नाश्ता करूया। या ठिकाणी आमटी फोडणीला टाकली। आजच्या जेवणामध्ये बनत आहे भेंडीची भाजी। या ठिकाणी मी चपातीसाठी कणिक मळून ठेवलेली आहे। मी अजून किचनमध्येच आहे आणि बाहेर इकडे निघतून तोपर्यंत काय करून घेतलं बघा, सगळी पावडर सांडली। सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर मी आज आवरून तयार झालेली आहे वडाची पूजा करायला जाण्यासाठी। छान मेकअप केलाय, जरा वेळ झाला मला आवरायला आणि आता सगळे जायला पण चला आपण जाऊया आता। या बॅगेमध्ये मी सगळं पूजेचं साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे। हातातून ताट घेऊन तर नाही जाऊ शकत, कारण वडाचं जे झाड आहे ते दूर आहे, आम्हाला गाडीवरून जावं लागेल आता। आणि मला बाहेर घेऊन जाणार आहेत आमचे पतिदेव, आणि ते माझे व्हिडिओ वगैरे सुद्धा करणार आहेत छान छान। तर चला आता निघूया आपण। नित्तू पण आवरून तयार झाले, नित्तूला पण दाखवते। कुठे चालली तू? भूर जाते, चला। जय बप्पा कर, तुझी शूटिंग करते। बप्पा कर बाबू, बाबू बप्पा कर, जय बप्पा।
वडाची पूजा करून घरी आलो आणि मी निखिलच्या पाया पडत होते, तर नित्तू देखील त्यांच्या पाया पडायला लागली. घरी आलोय पूजा करून, तर निखिल मागे लागलेत की उखाणा घे. तर आता सगळ्यांसाठी उखाणा घेते एक छान. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, निखिलरावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या दिवशी. वेळ झालेली आहे व्यायामाची. आज जिमला गेले नाही तर घरीच व्यायाम करायचं ठरवलंय. तर चला पटकन आता व्यायाम करूया जरा. नित्तूसाठी आम्ही आणखी एक पझल आणलं होतं. खरं तर ते आम्हाला फ्रूट्सचं पझल पाहिजे होतं, पण ते चुकून फ्रूटचं बॉक्स होतं, पण आतमध्ये निघाले सी ॲनिमल्स. तर ते एक पझल आणलं आहे आणि नित्तूकडे पहिलं एक ॲनिमल्सचं पझल होतं. तर नित्तू आता या ठिकाणी सगळं एकत्र केलेलं आहे तिने पझल्स. तर त्यातले जे नवीन आहेत ते बाजूला काढते आणि कलरवरून तिच्या लक्षात येते की नवीन कोणते आहेत आणि जुने कोणते आहेत ते. नित्तू ना रडण्याची ॲक्टिंग देखील छान करायला लागले. नित्तू कसं करायचं सांग ना एकदा, दाखव नित्तू. हे काय आहे? मनी म्याव. कशी करते मनी म्याव? आणि खोटं खोटं कसं रडायचं सांग, रडायची ॲक्टिंग. आणखी काय काय येतं ग नित्तू तुला? मनी म्याव येते. आणि बुबू कसं करतं ग? आणि लायन कसं करतो लायन? आणि हंबा? आता नित्तू आणि मी एक गेम खेळणार आहे. हा सेट माझा आहे आणि हा नित्तूचा सेट आहे. तर आम्ही अशी गेम खेळतोय की दोघींमध्ये सर्वात अगोदर हे सगळं पेर कोण जोड्या लावून देईल. हां, नित्तूने ऑलरेडी 2 लावून ठेवलेले आहेत, पण आता नित्तू छोटे तर तिला चालतंय तेवढं. नित्तू स्टार्ट करायची गेम. 1 2 3 स्टार्ट. बघूया अगोदर कोणाचं होतं. चला तर मग वेळ झालेली आहे झोपायची. बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला